नमस्कार. आपण ऐकत आहात ज्ञानेश्वरीचा अध्याय 3. मग ऐका अर्जुन म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निकेम्या परिसले कमळापती. तेथ कर्म आणि करता उरेची ना पाहता, ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी. तरी माते केवी श्रीहरी म्हणसी पार्था संग्रामू करी. इये लाजसी ना महाघोरी कर्मी सुता. हागा कर्म तुची अशेष निराकरिसी निशेष. तरी मजवरी हे हिंसक का करविसी. तरी हेची विचारी ऋषिकेशा तू मानू देसी कमलेशा. आणि येसणी हे हिंसा करवी तू आहासी. देवा तू आची ऐसे बोलावे, तरी आम्ही नेणती काय करावे. आता संपले म्हणपा आगवे विवेकाचे. हागा उपदेश जरी ऐसा, तरी अपभ्रंश तो कैसा. आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा. वैद्युपथ्य वारुनी जाये, मग जरी आपणची विषसुये. तरी रोगिया कैसेनी जिये सांगे मज. जैसे आंधळे सुईचे आव्हाटा, का माझवण दिजे मरकटा. तैसा उपदेशु हा गोमटा वोडवला आम्हा. मी आधीची काही नेणे, वरी कळविली मोहे येणे. श्रीकृष्णा विवेकू या कारणे, पुसिला तुझ. तव तुझी एक एक नवाई, येथ उपदेशा माझी गोवाई. तरी अनुसरली या काही, ऐसे कीजे. आम्ही तनु मुनु जीवे, तुझिया बोला वोटंगावे. आणि तुवाची ऐसे करावे, तरी सरले म्हण. आता ऐसिया परी बोधिसी, तरी निके आम्हा करिसी. येथ ज्ञानाची आस कायसी, अर्जुन म्हणे. तरी ये जाणीवीचे तरी सरले, परी आडिक एक असे जाहले. जे तिथे हे ढहुळले मानस माझे. तेवेची श्रीकृष्णा हे तुझे चरित्र काही नेणीचे. जरी चित्त पाहसी माझे येणे मिशे. ना तरी जकवी तू आहासी माते, की तत्वची कथिले ध्वनिते. हे अवगिमानता निरुते जाणवेना. म्हणून आईके देवा, हा भावार्थू आता न बोलावा. मज विवेकू सांगावा मराठाजी. मी अत्यंत जड असे, परी ऐसाही निके परी असे. श्रीकृष्णा बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ. देखे रागाते जिणावे, औषध तरी देयावे. परी ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे. तैसे सकळार्थ भरित तत्व सांगावे उचित. परी बोधे माझे चित्त जया परी. देवा तुझैसा निजगुरु, अति आतिर्धणी का न करू. एय भीड कवणाची धरू, तू माय अमुची. हागा कामधेनुचे दुभते, दैवे जाहले तरी आपैते. तरी कामनेची का तेथे वाणी कीजे. जरी चिंतामणी हाता चढे, तरी वांछेचे कवण साकडे. का आपुलेनी सुरवाडे इच्छा वेना. देखा अमृत सिंधिते ठाकावे, मग तहानाची जरी फुटावे. तरी सायासुका करावे मागिल ते. तैसा जन्मांतरी बहुती उपासिता श्री लक्ष्मीपती. तू दैवे आजी हाती जाहलासी. तरी आपुलिया सवेशा कान मागावासी परेशा. देवा सुकाळू हा मानसा पाहला असे. देखे सकळा तिचे जियाले, आजी पुण्य यशासी आले. हे मनोरथ जहाले विजयी माझे. जी जी परम मंगळधामा, सकळ देव देवो नात्तमा. तू स्वाधीन आजी आम्हा म्हणोनिया. जैसे मातेच्या ठाई अपत्य अनवसरू नाही. स्तन्या लागुनी पाही जिया परी. तैसे देवा तू ते पूजितसे आवडेते. आपोलोनी नाते कृपानिधी. तरी पारत्रिकी हित आणि आचारिता तरी उचित. ते सांगे एक निश्चित पार्थू म्हणे. या बोला श्री अच्युतू म्हणे विस्मितू. अर्जुना हा ध्वनितू अभिप्रावो. जो बुद्धियोगू सांगता, सांख्यतम संस्था प्रकटली स्वभावता. प्रसंगे आम्ही तो उद्देशू तू नेणसीची. म्हणून क्षोभलासी वायांची. तरी आता जाणे म्याची उक्त दोन्ही. अवधारी वीरश्रेष्ठा, ये लोकी या दोन्ही निष्ठा. मजची पासुनी प्रगटा अनादि सिद्धा. एकू ज्ञानयोगू म्हणिजे, जो सांख्या अनुष्ठीजे. येथ ओळखे सवे पाविजे
तद्रूपता एक कर्मयोगू जाण, जेथ साधक जण निपुण, होऊन या निर्वाण पावती वेळे. हे मार्गू तरी दोन्ही, परी एकवटे ती निदानी, जैसे सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. का पूर्वापार सरिता भिन्न दिसती पाहता, मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेखी. तैसी दोन्ही मते सुचिती एका कारणाते, परी उपासती ते योग्यते आधीन असे. देखे उपलव वा नरसिया पक्षी फळासी झोंबे जैसा, सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. तो हळूहळू ढाळे ढाळे केऊतनी एके वेळे, तया मार्गाचे निबळे निश्चित ठाकी. तैसे देख पा विहंगमते अधिष्ठुनी ज्ञानाते, सांख्य सद्य मोक्षाते आकळती. येर योगीये कर्माधारे विहितेची निजाचारे, पूर्णता अवसरे पावते होती. वांचोनी कर्मारंभ उचित, न करिताची सिद्धवत, कर्महीना निश्चित होई जेना. का प्राप्त कर्म सांडीजे, येतुलिनी नैष्कर्म्य होईजे. हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे, सांगे पैल तिरा जावे. ऐसे व्यसन का जेथ पावे, तेथ नावे ते त्यजावे घडे केवी. ना तरी तृप्ती इच्छिजे, तरी कैसेनी पाकून कीजे. की सिद्धीही न सेविजे केवी सांगे. जव निर्धारता नाही, तव व्यापारू असे पाही. मग संतुष्टीच्या ठाई कुठे सहजे. म्हणोनी आईके पार्था, जया निष्कर्म्यपदी आस्था. तया उचित कर्म सर्वता त्याज्य नोहे. आणि आपुलिये चाडे, आपा दिले की मांडे. की त्यजिले कर्म सांडे ऐसे आहे. हे वायाची सैरा बोलीजे, उकलू तरी देखोनी पाहिजे. परित्याजिता कर्म न त्यजे निभ्रांत मनी. जव प्रकृतीचे अधिष्ठान, तव सांडी मांडी हे अज्ञान. जे चेष्टा ते गुणाधीन आपैसी असे. देखे विहित कर्म जे तुले, ते सगळे जरी वोसंडिले. तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. सांगे श्रवणी ऐकावे ठेले, की नेत्रीचे तेज गेले. हे नासारंध्र बुजाले परिमळू नेगे. ना तरी प्राणापानगती, की निर्विकल्पक जाहती मती. की श्रुद्रातृचशती अर्ती खुंटलिया. हे स्वप्नावबोध ठेले, की चरण चालो विसरले. हे असो काय निमाले जन्म मृत्यू. हे न ठकेची जरी काही, तरी सांडिले ते काही. म्हणून कर्मत्याग नाही प्रकृती म्हणता. कर्मपराधीनपणे निपजसे प्रकृती गुणे. येरी धरी मोकली अंतःकरणे वाहिजे वाया. दैखेरथी आरुढिजे, मग जरी निश्चळा बैसिजे. तरी चळू होईन हिंडीजे परतंत्रा. का उचलले वायुवशे, चळे शुष्क पत्र जैसे. निचेष्ट आकाशे परिभ्रमे, तैसे प्रकृती आधारे. कर्मेंद्रिय विकारे, नैष्कर्म्य ही व्यापारे निरंतर. म्हणून संगू जव प्रकृतीचा, तव वरी त्यागुन घडे कर्माचा. ऐसी आही करू म्हणती तयाचा आग्रहोची उरे. जे उचित कर्म सांडिती, मग नैष्कर्म्य होऊ पाहती. परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी. तया कर्मत्यागुन घडे, जे कर्तव्य मनी सापडे. वरी नटती ते पुढे दरिद्र जाण. ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा. ओळखावे तत्वता भ्रांती नाही. आता देई अवधान, प्रसंग तुझे सांगेन. या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा. जो अंतरी दृढ परमात्म स्वरूपी गूढ. बाह्य भागू तरी रूढू लौकिकू जैसा. जो इंद्रिया आज्ञा न करी, विषयांचे भय न धरी. प्राप्त कर्म नाभेरी उचित जे जे. दो कर्मेंद्रिये कर्मी राहटाता तरी नियमी. परी तेथीची उर्मी जाकोळेना. तो कामना मात्रे न घेपे, मोहमळे न लिंपे. जैसे जळी न शिंपे पद्मपत्र. तैसा संसर्गा माझी असे, सकळांसारिखा दिसे. जैसे तोय संगे आभासे भानुबिंब. तैसा सामान्यत्वे पाहिजे, तरी साधारणीची देखीजे. येरवी निर्धारिता नेणीजे सोय जयाची. ऐसा चिन्ही चिन्ही तू, देखीसी तोची मुक्तू. आशपाश रहितू ओळख पा. अर्जुना तोची योगी, विशेषिजे जो जगी. म्हणोनी ऐसा होय या लागी, म्हणिते तू ते. तू मानसा नियमू करी,
निश्चळू होय अंतरी, मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्ततु सुखे. म्हणोनी निष्कर्म्य होवावे, तरी एथतेन संभवे, आणि निषिद्ध केली रहाटावे विचारी पा. म्हणोनी जे जे उचित आणि अवसरे करुनी प्राप्त, ते कर्म हेतुरहित आचरे तू. पार्था आणिकही एक, नेणसी तू हे कवतिक, जे ऐसे कर्म मोचक आपसे असे. देखे अनुकर्म माधारे, स्वधर्म जो आचरे, तो मोक्ष तेणु व्यापारे निश्चित पावे. स्वधर्म जो बापा, तोची नित्ययजू जाणपा, म्हणोनी सर्व वर्तता तेथ पापा संचारू नाही. हा निजधर्म जे सांडे, आणि कुकर्मी रती घडे, तेची बंधू पडे संसारिक. म्हणोनी सर्व धर्म अनुष्ठान, जे अखंड यज्ञ याजन, जो करीतया बंधन कहीच न घडे. हा लोकुकर्मे बांधिला, जो परतंत्रा भूत झाला, तो नित्ययजाज्ञेत चुकला म्हणोनिया. आता येची विशी पार्था, तुझ सांगेन एकमी कथा, जे सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केली. ते नित्ययाग सहिते, सृजली भूते समस्ते, परिनेणितीची तिये यज्ञाते सूक्ष्म म्हणोनी. ते वेळी प्रजी विनविला ब्रह्मा, देवा काय आश्रयो येथा आम्हा, तव म्हणे दो कमळा जन्मा भूता प्रती. तुम्हा वर्ण विशेष वशे, आम्ही हा स्वधर्मुची विहिला असे, याते उपासा मग आपैसे पुरती काम. तुम्ही व्रते नियमून करावे, शरीराते न पिडावे, दुरीकेही न वचावे तीर्थासी गा. योगादिके साधने, साकांक्ष आराधने, मंत्रयंत्र विधाने जणी करा. देव तातरा न भजावे, हे सर्वता काही न करावे. तुम्ही स्वधर्मयत्नी यजावे अनायासे. अहेतुके चित्ते अनुष्ठापा याते, पतिव्रता पतिते जिया परी. तैसा स्वधर्मरूप मखू, हाची सेव्यू तुम्हा ऐकू, ऐसे सत्यलोक नायकू बोलता जाहला. देखा स्वधर्माते भजाल, तरी कामधेनू हा होईल, मग प्रजा हो न संडील तुमते कदा. जे येणे करुनी समजता, परितोषू होईल देवता, मग ते तुम्हा इप्सिता अर्थात ते देती. या स्वधर्म पूजा पूजिता, देवता गणा समजता, योगक्षेमू निश्चिता करीती तुमचा. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ. तेथ तुम्ही जे करू म्हणाल, ते आपैसे सिद्धी जाईल, वंचितही पुरेल मानसीचे. वाचा सिद्धी पावाल, आज्ञापक होवाल, म्हणिये तुमते मागतील महारुद्धी. जैसे ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर, वोळगे फळभार लावण्यसी. तैसे सर्व सुखे सहित, दैवची मूर्तिमंत, येईल देखा काढत तुम्हा पाठी. ऐसे समस्त भोगभरित, होआल तुम्ही अनार्थ, जरी सर्वधे स्वधर्मे निरत वर्ताल बापा. काजालिया सकळ संपदा, जो अनुसरेल इंद्रिय मदा, लुब्ध होऊन या स्वादा विषयांचिया. तीही यज्ञ भाविकी सुरी, जे हे संपत्ती दिधली पुरी, तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो. अग्निमुखी हवन, न करील देवता पूजन, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे. विमुख होईल गुरुभक्ती, आदर न करील अतिथी, संतोष निदिल ज्ञाती आपुलिये. ऐसा स्वधर्म क्रिया रहितू, अथिलेपणे प्रमत्तू, केवळ भोगासक्तू होईल जो. तया मग अपावो थोर आहे, जेणे ते हातीचे सकळ जाये. देखा प्राप्तही न लाहे भोग भोगू. जैसे गतायुषी शरीरी, चैतन्य वासू न करी, का निदेवाच्या घरी न राहे लक्ष्मी. तैसा स्वधर्म जरी लोपला, तरी सर्व सुखांचा थारा मोडला. जैसा दीपासवे हरपला, प्रकाशू जाय. तैसी निजवृत्ती जेथ सांडे, तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे. आईका प्रजाओ हे पुढे विरची म्हणे. म्हणोनी स्वधर्म जो सांडिल, तया ते काळू दंडिल. चोरू म्हणोनी हरिल सर्वस्व तयाचे. मग सकळ दोषू भवंते, गिवसोनी घेती तया ते. रात्री समयी स्मशानाते भूते जैसी. तैसी त्रिभुवनीची दुःखे,
आणि नानाविधे पातके दैन्यजात तितुके तेथेची बसे. ऐसे होय तव उन्मता मगन सुटे बापा रुदता कल्पातीही सर्वता प्राणीगण हो. म्हणोनी निजवृत्ती हे न संडावी इंद्रिये बरळो नेदावी ऐसे प्रजा ते शिकवी चतुरा ननु. जैसे जळचळा जळसांडे आणि तक्षणी मरण मांडे हा स्वधर्मू तेणे पांडे विसवो नये. म्हणोनी तुम्ही समजती आपुला लिया कर्मी उचिती निरत व्हावे पुढत पुढती मणिपत असे. देखा विहित क्रियाविधी निर्हेतुका बुद्धी जो असतीये समृद्धी विनियोगू करी. गुरुग्रत गो अग्नि पूजी अवसरी भजे द्विजी निमित्तादिकी यजी पितरोद्देशे. या यज्ञक्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता हुते शेष स्वभावता उरे जे जे. ते दुःख सुखे आपुले घरी कुटुंबेसी भोजन करी की भोग्यची ते निवारी कल्प शाते. ते यज्ञा वशिष्ठ भोगी म्हणवनी सांडीजे जो अघी जयापरी महारोगी अमृत सिद्धी की तत्वनिष्ठू जैसा नागवे भ्रांतिलेशा तो शेषभोगी तैसा ना कळे दोषा. म्हणवनी स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेजी विनियोगी जे मग उरे ते भोगीजे संतोषेशी. हे वाचुनी पार्था रहाटो नये अन्यथा ऐसी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे. जे देहची आपणपे मानिती आणि विषयाते भोग्य म्हणती या परते न स्मरती आणिक काही. हे यज्ञोपकरण सकळ नेणतसा ते बरळ अहम बुद्धी केवळ भोगू पाहती. इंद्रिय रुची सारिके करावी ती पाकनिके ते पातिये पातके सेवती जाण. संपत्ती जात आघवे हे हवनद्रव्य मानावे मग स्वधर्मयज्ञ अर्पावे आदी पुरुषी. हे सांडोनिया मूर्ख आपण पेया लागी देख निपजवी ती पाक नानाविध. जिही यज्ञ सिद्धी जाये परेशा तोषु होये ते हे सामान्य अन्न न होये म्हणोनिया. हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाण जे जीवन हेतू कारण विश्वायया. अन्ना सबभूते प्ररोहे पावती समजते मग पर्जन्यू या अन्नाते सर्वत्र पसवे. तया प्रजन्या यज्ञीय जन्म यज्ञाते प्रकटी कर्म कर्मासी आधी ब्रह्म वेद रूप. मग वेदांते परात्पर प्रसवतसे अक्षर म्हणवनी हे चराचर ब्रह्मबद्ध. परी कर्माची ये मूर्ती यज्ञी आदिवासु श्रुती ऐके सुभद्रा प्रती अखंड गा. ऐशी हे आदी परंपरा संक्षेपे तुझा धनुर्धरा सांगितली या अध्वरा लागोनिया. म्हणोनी समूळ हा उचितू स्वधर्मरूप करतू नानुष्ठी जो मतू लोकी इये. तो पातकांची राशी जाणभार भूमीसी जो कुकर्मे इंद्रियांसी उपेगा गेला. ते जन्मकर्म सकळ अर्जुना अति निष्फळ जैसे का अभ्रपटल अकाळीचे. कागळास्तन अजेजे तैसे जियाले दिखे तयाचे जया अनुष्ठान स्वधर्माचे घडे चिना. म्हणवनी एके पांडवा हा स्वधर्मू कवणेन संडावा सर्व भावे भजावा हाची एकू. हागा शरीर जाहले तरी कर्तव्य दोषे वोघे आले मग उचित का आपुले ओसंडावे. परिसपा सव्यसाची मूर्ती लहावणी देहाची खंती करीती कर्माची ते गावडे गा. देखे असे तेनी देहधर्मे येत तोची एकू न लिंपे कर्मे जो अखंडित नसे आपणपणाची जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्यू देखे जाहला. म्हणून जसे सांडवला कर्म संगू तृप्ती आलिया जैसी साधने सरती आपैसी देखे आत्मसृष्टी तैसी कर्मे नाही. जववरी अर्जुना तो बोधू भेटे ना मला तवची यया साधना भजावे लागे. म्हणून तू नियुक्तू सकळ काम रहितू होऊन या उचितू स्वधर्मे राहटे. जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था ते कैवल्यपद तत्वता पातले जगी. देखपा जनकाधिक कर्मजाज अशेख न संडिता मोक्ष सुख पावते जाहले. या कारणे पार्थो होआवी कर्मी आसा हे आणि काही एका अर्था
उपकारैल, जे आचरता आपण पया, देखी लागेल लेकायया, तरी चुकेल अपाया प्रसंगेची. देखे प्रातार्थ जाहले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. मार्गी अंधा सरिसा, पुढे देखणाही चाले जैसा, अज्ञाना प्रकटावा धर्मू तैसा आचरोनी. हागा ऐसे जरी न कीजे, तरी अज्ञाना काय उमजे, तीही कवणा परी जाणीजे मार्गा ते पा. एथ वडील जे जे करीती, तया नाम धर्मू ठेविती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. हे ऐसे असे स्वभावे, म्हणून कर्म न संडावे, विशेषे आचरावे लागे संती. आता आणिकाची या गोठी, कायशा सांगो किरीटी, देखे मीच इये रहाटी वर्तत असे. कायसाकडे काही माते, की कवणे एके आते, आचरे मी धर्माते म्हणसी जरी, तरी पुरतेपणा लागी, आणिकू दुसरा नाही जगी. ऐसी सामुग्री माझ्या अंगी, जाणसी तू. मृत्यू गुरुपत्र आणिला, जो तवा पवाडा देखिला, तोही मी उगला कमी वर्ते. परी स्वधर्मी वर्ते कैसा, साकांक्षु का होय जैसा, तयाची एक उद्देशा लागो निया. जे भूतजात सकळ, असे आम्हाची आधीन केवळ, तरी न व्हावे बरळ म्हणून निया. आम्ही पूर्ण काम होऊनी, जरी आत्मस्थिती राहुनी, तरी प्रजा हे कैसोनी निस्तरेल. इही आमुची वास पहावी, मग वर्तता परी जाणावी, ते लोकस्थिती आगवी नासिली होईल. म्हणून समर्थू जो येथे, आथिला सर्वज्ञ ते, तेने सविशते कर्माते त्यजावे ना. देखे फळाची या आशा, आचरे कामकू जैसा, कर्मी भरू होआवा तैसा निराशाही. जैसे पुढत पुढती पार्था, हे सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वथा म्हणूनिया. मार्गाधरे वर्तावे, विश्व हे मोहरे लभावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. जे सायासे स्तन्यसेवी, जे पक्वाने केवी जेवी, म्हणून बाळका देशी नेदावी धनुर्धरा. तैसी कर्मी जया अयोग्यता, तर्याप्रती निष्कर्म्यता, न प्रगटावी खेळता आदी करुनी. तेथे सत्क्रियाची लावावी, तेची एकी प्रशंसावी, नैष्कर्मी ही दावावी आचरोनी. तया लोकसंग्रहा लागी, वर्तता कर्मसंगी, तो कर्मधनु अंगी वाजैल ना. जैसी बहुरूपियाची रावो राणी, स्त्री पुरुष भावो नाही मनी, परी लोकसंपादनी तैशीच करिता. देखे पुढिलाचे बोजे, तरी आपुला माथा घेईचे, तरी सांगे का न दटीजे धनुर्धरा. तैशी शुभाशुभे कर्मे, जिये निपजती प्रकृती धर्मे, ती ये मूर्ख मूर्ती भ्रमती भ्रमे मी करता म्हणे. ऐसा अहंकारा रूढ, एकदेशी मूढ, तया हा परमार्थ गूढ प्रकटावाना. हे असो प्रस्तुत, सांगी जैले तुझ हित, ते अर्जुना देऊनी चित्त अवधारी पा. जे तत्वज्ञानियांच्या ठाई, प्रकृती भावो नाही, जेथ कर्मजात पाही निपजत असे, तो ते देहभिमानू सांडूनी, गुणकर्मे ओलांडूनी, साक्षीभूत होऊनी वर्तती देही. म्हणून शरीरे जरी होती, तरी कर्मबंधा नातळती, जैसा का भूतचेष्टा गभस्ती घेपवेना. एथ कर्मी तोची लिंपे, जो गुण संभ्रमे घेपे, प्रकृतेची आटोपे वर्ततू असे. इंद्रिये गुणाधारे, रहाटती निज व्यापारे, ते परक्रम बलात्कारे आपाधीजो. तरी उचिते कर्मे आगवी, तुवा आचरोनी मज अर्पावी, तरी चित्तवृत्ती न्यासावी आत्मस्वरूपी. आणि हे कर्म मी करता, का आचरेन या अर्था, ऐसा अभिमानू झणे चित्ता रिंगो देसी. तुवा शरीरपरा नोहावे, कामना जात सोडावे सांडावे, मग अवसरोचित भोगावे भोग सकळ. आता कोदंड घेऊनी हाती, आरुढपा इये रथी, देई अलिंगन वीरवृत्ती समाधाने. जगी कीर्ती रूढवी, स्वधर्माचा मानू वाढवी, इया भारा पासोनी सोडवी मेदिनी हे. आता पार्थ निश्चंकू होई, या संग्रामा चित्त देई, एत हे वाचुनी काही बोलो नये. हे अनुपरोध मत माझे, जिही परम दामरे स्वीकारिजे,
श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे धनुर्धरा. तेही सकळ कर्मी वर्ततू जाणपा कर्मरहितू म्हणूनी हे निश्चितू करणीय गा. ना तरी प्रकृतिमंतू होऊनी इंद्रियालळा देऊनी जे हे माझे मत अवेरुनी ओसंडिती. जे सामान्यत्वे लेखिती अवज्ञा करुनी देखिती हा कर्म अर्थवादू म्हणती वाचाळूपणे. ते मोहमदिरा भ्रमले विशेष विखे धारले अज्ञानपंकी बुडाले निभ्रांत मानी. देखे शवाच्या हाती दिदले जैसे का रत्न वाया गेले ना तरी जात्यंता पाहले प्रमाण नोहे. का चंद्राचा उदो जैसा उपयोगा न वचे वायसा मूर्खा विवेकू हा तैसा रुचेल ना. तैसे जे पार्था विमुखया परमार्था तयासी संभाषण सर्वता करावे ना. म्हणूनी न मानिती आणि निंदाही करू लागती सांगे पतंगू काय माहिती प्रकाशाते. पतंगादीपी अलिंगन तेथ त्यासी अचूक मरण तेवी विषयाचरण आत्मघाता. म्हणूनी इंद्रिये एके जाणतेनी पुरुखे लाळाविना कौतुके आदी करुनी. हागा सर्पेसी खेळ येईल की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल सांगे हळाहळ जिरेल सेवेलिया काई. देखे खेळता अग्नी लागला मग तो न सावरे जैसा उधवला तैसा इंद्रिया लळा दिधला भला नोहे. एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना का नाना भोगरचना मिळवावी. आपण सायासे करुनी बहुते सकळी समृद्धी जाते उदो असतु या देहाते प्रतिपाळावे का. सर्वेस्वे शेणोनी येथे अर्जवावी संपत्ती जाते तेणे स्वधर्मू सांडुते दिहा देहाते पोखवे काई. मग हे तव पाच मेळावा शेखी अनुसरेल पंचत्वा ते वेळी केला के गिवसावा शिणू आपला. म्हणूनी केवळ देहभरण ते जाणे उघडी नागवण या लागी येथ अंतःकरण देया वेना. एरवी इंद्रियाची या अर्था सारिखा विषो पोखिता संतोषू किर चित्ता आपजेल. परी तो संव चोराचा सांगा तू जैसा नावेकस वस्तू जव नगराचा प्रांतू सांडी जेना. बापा विषयाची मधुरता जणे आवडी उपजे चित्ता परी तो परिणामू विचारिता प्राणू हरी. देखे इंद्रिय कामू असे तो लावी सुख दुराशे जैसा गळी मिनू आमिषे बुलविजे गा. परी तया माझी गळू आहे जो प्राणा ते घेऊनी जाये तो जैसा ठाऊ आनोहे जाकले पण. तैसे अभिलाषे येणे किजेल विषयांची आशा धरिजेल तरी वरपडा होईजेल क्रोधा नळा. जैसा कवळोनिया पारधी घातेची ये संधी आणि मृगाते बुद्धी साधा वया. एथ तैसेची परी आहे म्हणून संगू हा तुझ नोहे पार्था दोन्ही क्रामक्रोध हे घातुक जाणे. म्हणून हा आश्रोची न करावा मनेही आठवो न धरावा एक निजवृत्तीचा बोलावा नासो नेदी. अगा स्वधर्मू हा आपुला जरी का कठीणू जाहला तरी हाची अनुष्ठिला भला देखे. येरू आचारू जो परावा तो देखता कीर बरवा परी आचरतेने आचरावा आपुलाची. सांगे क्षुद्र घरी आगवी पक्वाने आहाती बरवी ती द्विजे केवी सेवावी दुर्बळ जरी जाहला. हे अनुचित कैसे निकीजे अग्राह्य केवी इच्छिजे अथवा इच्छिलेही पाविजे विचारी पा. तरी लोकांची धवळारे देखोनिया मनोहारे असती आपुली तणारे मोडावी केवी. हे असो वनिता आपुली कुरूप जरी जाहली तरी भोगिता तेची बली जिया परी. तेवी आवडे तैसा साकडू आचरता जरी दुवाडू तरी स्वधर्मूची सुरुवाडू परतंत्रीचा. हागा साकार आणि दूध हे गौल्य कीर प्रसिद्ध परी कृमिदोषी विरुद्ध घेपे केवी. ऐसे निही जरी सेविजेल तरी ते अळुकीची उरेल जेते परिणामी पथ्य नव्हेल धनुर्धरा. म्हणून आणिकांसी जे विहित आणि आपण पे या अनुचित ते नाचरावे जरी हित विचारीजे. या स्वधर्माते अनुष्ठिता वेचू होईल जीविता तोही निकावर उभयता दिसत असे.
ऐसे समस्त सूर शिरोमणी बोलिले जे द शंकर पाणी, तेथ अर्जुन म्हणे विनविणी असे देवा, हे जे तुम्ही सांगितले ते सकळ किर म्या परिसेयले, तरी आता पुसेन काही आपले अपेक्षित. तरी देवा हे ऐसे कैसे, जे ज्ञानियांनाही स्थिती भ्रंशे, मार्ग सांडुनी अनारिसे चालत देखो. सर्वज्ञ जे भोगी होती, हेयो पाद्रे यही जाणती, तेही परधर्मे व्यभिचरिती कमणे गुणे. बीजा आणि भूसा अंधुनी वाढून येणे जैसा, नावेक देखणाही तैसा बरळे कापा. जे असता संगू सांडिती, तेची संसर्गू करीतन धाती, वनवासी ही सेविती जनपदाते. आपण तरी लपती, सर्वस्वे पाप चुकविती, परी बळात्कारे सुईजती तयाजी माझी. जयाची जीवेस घेती विवसी, तेची जडोनी ठाके जीवेसी, चुकविता ते गिवसी तया तेची. ऐसा बलात्कारू एकू दिसे, तो कवनाचा येथ आग्रह असे, हे बोलावे ऋषिकेशे पार्थू म्हणे. तव हृदय कमळ आरामू, जो योगियांचा निष्कामकारू, तो म्हणतसे पुरुषोत्तमू सांगेन ऐक. तरी हे काम क्रोध पाही, जयाचे कृपेची साठवण नाही, ते कृतांताच्या ठाई मानी जती. हे ज्ञानानिधीचे भुजंग, विषयधरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारक जे. हे देहदुर्गीचे धोंड, इंद्रिय गामीचे कोंड, यांचे व्यामोह अधिक दबड जगावरी. हे रजोगुण मानसीचे, समूळ आसुरीयाचे, दलेपण ययांचे अविद्या केली. हे रजाचे किर जाहले, परी तमासी पडियते भले, तेणे निजपद या दिधले प्रमाद मोहो. हे मृत्यूच्या नगरी, मानिजदी निकिया परी, जे जीविताचे वैरी म्हणोनिया. जयासी भुकेलिया आमिषा, हे विश्वनपुरेची घासा, कुळवाडियांचिया आशा चाळीत असे. कौतुके कळविता मुठी, चिये चवदा भुवने तेकुटी, तिथे भ्रांती ही धाकुटी वाळली दुल्ली. जे लोकत्रयाचे भातुके, खेळातांची खाय कवतके, तिच्या दासीपणाची नेबिके तृष्णा जिये. हे असो मोहे मानिजे, या ते अहंकारे घेपे देईजे, जेणे जग आपोलेनी भोजे नाचवित असे. जेणे सत्याचा भोकसा काढिला, मग अकृत्य तणकुटा भारिला, तो दंभू रुडविला जगी इही. साध्वी शांती नागविली, मग माया मांगी शृंगारिली, तिये करवी विटाळविली साधू वृंदे. इहे विवेकाची त्राय फोडिली, वैराग्याची खाली काढिली, जितिया मान मोडिली उपाशमाची. इही संतोषवन खांडिले, ध्येयदुर्ग पांडिले, आनंदरोप सांडिले उपडोनिया. इही बोधाची रूपे लुंचिली, सुखाची लिपी पुसली, जिव्हारी आधी सुधली तापत्रयाची. हे अंगातव घडले, जीवीचे आधी जडले, परी नातुडती गिवसिले ब्रह्मादिका. हे चैतन्याचे शेजारी, बसती ज्ञानाच्या एकाहारी, म्हणोनी प्रवर्तले महामरी सावरतीना. हे जवळे विण बुडविती, आगी विण जाळीती, न बोलता कवळीती प्राणी आते. हे शास्त्रे विण साधिती, दोरे विण बांधिती, ज्ञानी यज्ञांसी तरी वधिती पैज घेऊनी. हे चिकले विण रोविती, पाशकेश विण गोविती, हे कवणा जोगे न होती अंती टेपणे. जैसी चंदनाची मुळी, गिवसेनी घेपे व्याकळी, नातरी उल्बाची खोळी गर्भस्थासी. का प्रभा विणू भानू, धुमे विण हताशुनू, जैसा दर्पण मळहिनू काहीच नसे, तैसे इही विण ऐकले आम्ही ज्ञान नाही देखिले. जैसे कांडे निपा गुंतले बीज निपजे, तैसे ज्ञान तरी शुद्ध, परी इही असे प्रवृद्ध, म्हणून ते अगाध ओहुनी ठेविले. आधी याते झिणावे, मग जे ज्ञान पाबावे, तव पराभवो न संभवे राग द्वेषा. यांते साधयावा लगी, जे बळ आणि जे अंगी, ते इंधन जैसे आगी स्वसाभावो होय. तैसे उपाय किजिती जे जे, ये तैसेची होती विरजे, म्हणून हटिया ते जिणीजे इहीची जगी. ऐसियाची हा सांगाडा बोल, साकडा बोल, एक उपाय आहे भला,
तो करिता जरी आगवला तरी सांगेन तुझ. याचा पहिला कुरुठा इंद्रिये, येथुनी प्रवृत्ती कर्माते विये. आधी निर्दारुणी खाली तिये सर्व थैव. जग मनाची धाव पारुशेल, आणि बुद्धीची सोडवण होईल. इतुकेन धारा मोडेल या पापी यांचा. हे अंतरी होऊन जरी फिटले, तरी निभ्रांत जाण निवटले. जैसे रश्मी विण उरले मृगजळ नाही. तैसे रागद्वेष जरी निघाले, तरी ब्रह्मी जे स्वराज्य आले. मग तो भोगी सुख आपुले आपणची. ते गुरु शिष्याची गोठी, पंदा डिंडाची गाठी. तेथ स्थिर राहुनी मुठी, कवणे काळी. ऐसा सकळ सिद्ध चारावो, देवी लक्ष्मीचे आहो. राया एके देवो देवो, बोलता जाहला. आता पुनरपी तो अनंतू, आद्य एकी मातू. सांगेल तेथ पुंडू सुतू, प्रश्नू करील. तया बोलाचा हन पाडू, का रसवृत्तीचा निवाडू. येणे श्रोतया होईल सुरुवाडू, श्रवण सुखाचा. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा, चांग उठावा कोरणी उन्मेषाचा. मग संवादू श्रीहरी पार्थाचा, भोगावा बापा. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां तृतीयोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरे नमः हरे नमः हरे नमः.